साईमध्ये रोगमुक्त आढावा बैठक. साई पंचक्रोशीतील विविध क्षेत्रामधील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साईचे सुपुत्र कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर वसीम सिराज फुकलुनकर यांनी त्यांच्या निवासस्थानी आढावा बैठक घेऊन साई पंचक्रोशी रोगमुक्त करू अशा संकल्पनेचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. भारत सरकारने आरोग्याबाबतीमध्ये अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. त्याच योजनेच्या मार्फत साईमध्ये कॅम्प घेऊन वेगवेगळ्या आजारांवरील मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर साईमध्ये आणून त्या आजाराची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी मुंबईमध्ये निःशुल्क शस्त्रक्रिया करून देऊ असे आश्वासन त्यांनी या आढावा बैठकीमध्ये दिले. यावेळी साई, उसर, काकल, विहुले, डोंगरोळी, खैरेवाडी, चांदोरे येथील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. समाधानी होत असतात. हे खरं आहे की देशामध्ये आणि आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यामध्ये आपली सगळी परिस्थिती जर त्यांचं म्हणणं आहे की काय जी कागदपत्र लागतील ती आम्ही त्याची पूर्तता करू. एखाद्या पेशंटला जरी ॲडमिट करायचं असेल तरी आम्ही त्याला त्या ठिकाणी नेऊन ॲडमिट पण करू. पण त्या पेशंटनी त्यांचा आजार काय आहे तो आम्हाला सांगितला पाहिजे. इतक्या लांबून डॉक्टर येणार आहेत तर डॉक्टरची त्यांनी भेट घेतली पाहिजे. मग ती बायपास असो, सांधेदुखी असो की इतर कुठलाही आजार असो. तर खरोखर डॉक्टर साहेब तुम्ही एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला आहे. साई पंचक्रोशी आहे. आज या साईमध्ये 8 ग्रामपंचायत मोडत आहेत. 8 ग्रामपंचायतची लोकं या ठिकाणी येत आहेत. पण आमची जी PSC आहे ना तिथे काही औषधच भेटत नाही. आता आम्ही संकल्प केला की आमच्या पंचक्रोशीमध्ये, आमच्या तालुक्यामध्ये आणि पुढे जाऊन आमच्या जिल्ह्यामध्ये एकही आरोग्य इलाजापासून वंचित नाही राहिला पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटच्या योजना लाभवणं वगैरे ह्याचा आम्ही आज संकल्प केला आहे आणि त्यासाठी ही सर्व मंडळी आम्ही सर्व